नमस्कार मंडळी, अस्सल मराठी कोकणकर या चॅनलवरून मी स्वप्नील वाते थेट कोकणातून तुमचं स्वागत करतो. मी सध्या आता कोकणामध्ये आहे, माझ्या मूळच्या गावी खैरेतर्फ तुडील या मूळ गावी आहे. आणि मी आता चाललोय धबधब्यावरती. म्हणजे आमच्या गावामध्ये आहे ना एक धबधबा आहे. त्या ठिकाणी आहे ना बरेच ठिकाणची लोक त्या पोहायला येतात त्या धबधब्यावरती. आणि म्हणजे एवढा प्रसिद्ध नाही आहे, पण त्या ठिकाणी ज्यांना माहिती आहे ना ते त्या ठिकाणी पोहायला येतात त्या धबधब्यावरती. बाहेरचे पर्यटक त्या ठिकाणी पोहण्यासाठी येतात. आणि आमच्या इथे एक डॅम्प आहे, खैरे डॅम्प म्हणून. ते आता डॅम्पवरती चाललो आहे. पहिला डॅम्पवरती जाऊन नंतर मग धबधब्यावरती जाणार आहोत. आणि माझ्यासोबत आहे ते हे बघा, परशित आहे, विलासांना आहे, जान्हवी आहे, आचल आहे आणि काकी आहे. तुम्हाला दाखवतो. आणि आम्ही आता गावचा जो रोड आहे बाहेर जातो त्या रोडनी चाललो आहे. आणि माझ्या बाजूला आहे ना हे या ठिकाणी तलाव आहे. हे बघा मसाले आहे. या मसाले म्हणजे 7-8 तलाव आहेत. आणि त्या तलावामध्ये आहे ना मासे सोडले जातात आणि ते मासे मोठे केले जातात. आणि मोठे करून मग त्यांना विकले जातात. मोठं मस्तल आहे या ठिकाणी. 7-8 तरी तलाव असतील. आणि एक मोठी इमारत आहे. त्या इमारतीमध्ये हे 7-8 तलावांचे जे राखण करतात ते त्या ठिकाणी इमारतीमध्ये राहतात. तर तुम्हाला दाखवतो. माझ्यासोबत आहे आचल आणि आवनी. इकडे बघ. या काकीकडे बघा. आणि ही जान्हवी. आणि पुढे आहे परीक्षित. इकडे बघ. आणि विलासांना. आम्ही आता चाललो धरणावरती. मला पण माहिती नव्हतं हे जाणार होते. मला जान्हवी बोलवायला आली तेव्हा मला माहीत पडलं की धरणावर जायचं आहे. हिच्यामुळे चाललोय. आवनी गोव्याला जायचं आहे म्हणून मुंबईला गेली नाही, त्यासाठी थांबले ती. पप्पा आणि आचल गेले मुंबईला, ही एकटीच राहिले. तर आता मी ह्या रोडनी चाललोय धबधब्यावरती. हा आवनी मग आता थांबशील ना इकडेच. आणि हा जो रोड आहे ना, हा रोड पूर्ण वरती आहे ना डोंगरामध्ये. आधीच ते सुतारकोण गाव आहे, त्या गावामध्ये रोड जातो वरती. आधीच ते सुतारकोण, खैरांडे आणि वरती उबटली पण गाव आहे, त्या ठिकाणी हा रोड जातो. आणखीन एक गाडी आली. आणि या ठिकाणी माझ्या डाव्या साईडला आहे ना, तुम्हाला मागाशी बोललोच की मसाले आहे. हे बघा मसाले आहे. आतमध्ये तुम्हाला जाऊन दाखवतो मसाले. हे बघा, हे एक इकडे होडी आहे आणि इकडे एक होडी आहे. हे होडी आहेत ना, आमच्या खैरे डॅम्प आहे ना, त्या डॅम्पमध्ये जाण्यासाठी, आतमध्ये पाण्यामध्ये जाण्यासाठी त्याचा वापर होतो. हे बघा, शाश्वत मत्स्यबीज उत्पादन केंद्र खैरे वलंग, शिबिर आदिवासी वत्त व विकास महामंडळ मर्यादित नाशिक, असं मस्ताल आहे या ठिकाणी. आणि हे आहे ना, हे कालवा आहे बाजूला. हा कालवा वलंग साईडला, त्या साईडला वलंग रोहन साईडला कालवा गेला आहे. तर गवत उगवलं त्याच्यामुळे प्रॉपर दिसणार नाही कालवा. आणि आतमध्ये आहे ना मस्त आलं, तुम्हाला दाखवतो. बघा इकडे पण बोटी आहेत, होडी आहेत, 2 होडी आहेत ह्यासाठी. आणि इकडे पण पहिले मासे आहे ना, छोटे छोटे काचेमध्ये मासे होते. वेगवेगळ्या प्रकारचे मासे असायचे, पण आता ते नाही आहेत. पहिला आम्ही जेव्हा बघायला यायचो ना, तेव्हा या ठिकाणी वेगवेगळे कलरचे मासे, वेगवेगळ्या प्रकारचे मासे या ठिकाणी पाहायला मिळायचे आम्हाला, पण आता ते नाही आहेत. बरे आहेत ना? हा बरं आहे. हा बरे. हो इकडेच आहे. नाही इकडे आले. हा.
हो हो नक्की नाही. हां हां सोनी वगैरे आली का? हो आले आले. हां हे बघा हे आहेत ना या ठिकाणी हे मसाल्याचे या ठिकाणी राहतात इमारतीमध्ये आणि इकडे आहेत. बरं आहेत ना? हो बरं आहे बरं आहे. काय करणार आता मुंबईची धावपळ. म्हणी म्याव ई ई ई ई ई ई मग आलो आता, परवा आलो. ई ई. हे बघा हे या ठिकाणी मासे आहे ना, मासे तयार होतात आतमध्ये. त्याच्यामध्ये पाणी सोडलं जातं. हे छोटे छोटे आहेत ना पाईप, हे छोटे छोटे पाईप त्यातून पाणी सोडलं जातं आणि मासे सोडले जातात त्याच्यामध्ये. आणि इकडे तलाव आहेत, साधारणतः 7-8 तरी तलाव असतील. हे बघा त्या साईडला पण 3-4 तलाव आहेत आणि इकडे 2 तलाव आहेत. 2-3 तरी तलाव आहेत त्यासाठी. आणि त्या ह्या तलावामध्ये प्रत्येक तलावामध्ये ना मासे सोडलेले आहेत आणि ते मासे मोठे करून ते विकले जातात. आणि ही इमारत आहे ज्या ठिकाणी जे मसाले हे गोडाऊन आहे. या ठिकाणी हे गोडाऊन आहे आणि हे ऑफिस प्रयोगशाळा आहे आणि इथं विश्रांतीगृह आहे. हा आलो आलो. कुत्री बित्री पाळलीत. चला येतो. हा धबधब्यावरती मुंबईला हा माडला ना आता मुंबईला. हा हाय बरी आहे. नाही मम्मी माडला. हा हा गेले होते आली परत. हा हा चला. आम्ही आता चाललो तो धबधब्यावरती. हे बघा मसाला दाखवला तुम्हाला बाजूला. आतमध्ये प्रत्येक तलाव नाही दाखवता आलं तुम्हाला. नेक्स्ट टाइमला प्रत्येक तलाव दाखवतो. वरती ढग किती भारी आहेत बघा, एकदम नजारा फार एकदम. आणि एकदम हिरवागार निसर्ग आहे बघा पावसामुळे. आणि बघा काही पर्यटक वाटतं आलेत पोहण्यासाठी गाड्या घेऊन. तुम्हाला बोललो ना मग अशी काही जण पर्यटक या धबधब्यावरती पोहण्यासाठी येतात. हे बघा इकडे गाडी पार्किंग केलेत आणि या धबधब्यावरती पोहण्यासाठी गेलेत. आणि या साईडला ना उजव्या साईडला आधीच ते सुतारकोंड, खैरांडे, उभटाली या साईडला रस्ता गेलाय. हो हा बघ या साईडला रस्ता गेलाय तो. आणि इकडे आहे ना समोर, हे समोर खैरे डॅम्पला रस्ता गेलाय. आणि तिथूनच बाजूला एक धबधबा आहे, तुम्हाला दाखवतो गेल्यावरती. हे बघा पार्किंग केलंय गाड्या त्या ठिकाणी. अरे भाई कसा आहे. ब्लॉग बनवतोस का काय. हो ब्लॉग. हो राहुल शेठ. अरे तू कधी आलास. तू कधी पाईपलाईन टाकतात का रे. आता सगळे आता झाले. हा अंडा कुणाचा आणला. ह्या साईडला ना डाव्या साईडला हे पाईपलाईन जात आहे पाण्याच्या. पहिला हा रस्ता पूर्ण रुंद होता थोडासा, एक 4 व्हीलर तरी डॅम्प वरती जायचे. आता तो रस्ता पाईपलाईन टाकत असल्यामुळे हा रस्ता जरा खोदून ठेवलेला आहे. आणि हे बघा पावसामुळे पूर्ण निसर्ग हिरवागार आहे. कुठे गेले राहिले की काय.
जेव्हा हे खोदलं नव्हतं ना तेव्हा एक 4 व्हीलर तरी डॅमवरती जायची. आता शक्य नाही 4 व्हीलर. 2 व्हीलर जाऊ शकते, 4 व्हीलर नाही जाऊ शकत. पहिला हे आता हे जर काम चालू आहे पाईपलाईन टाकण्याचा, त्याच्यामुळे 4 व्हीलर वगैरे गाड्या वरती येत नाहीत. पहिल्या गाडी आहे ना डॅमवरती पार्किंग व्हायची. आता डॅमच्या खालीच पार्किंग पर्यटक लोक करतायत. आणि बघा की हे जांभूळ आहे इथे. आम्ही पहिला ना लहानपणी तर जांभूळ पडायला यायचो. आणि इथे एक बोर होती, ती बोर आता दिसत नाहीये. जी छोटी छोटी आंबट गोड बोर असतं ना, इथं बोर होती. ती बोर आम्ही पाडायला यायचो जेव्हा लहानपणी सुट्टी असायची ना, त्यावेळेस आम्ही पाडायला यायचो. आणि ही जांभूळ होती इथं. जांभूळ काय येऊन गेली असेल, उलागली. जांभूळ गोड आहे पूर्ण, थोडा दम लागला चढेपर्यंत. आणि हे बघा फायनली आपण डॅमवरती पोचलेलो आहोत. समोर बघताय ना, हा पूर्ण पाणी आहे. पाऊस जास्त असल्यामुळे हा पाणी एवढा दिसतोय. जेव्हा पाऊस नसेल ना तेव्हा पाणी कमी असतो. आणि ह्या ठिकाणी समोर आहे ना हे पाणी शुद्धीकरणाचं केंद्र आहे. वरती एक मोठी बिल्डिंग आहे या साईडला. त्या साईडला पाणी शुद्धीकरणाचं केंद्र आहे. तिथून मग हे पाणी आहे ना ह्या टाकीतून वरती पाणी चढवलं जातं. तिथून मग पाणी शुद्ध करून खाली पूर्ण एरियाला सोडलं जातं. अरे भाई काय बोलतोयस, कसं आहे? हे प्रतीक भाई काय डॉगी पाळला की काय? चावत नाही ना? आणि हे बघ खालच्या साईडला एकदम नजारा मस्त आहे. हा रे एक नंबर. काय ग कशी आहे? मस्त. लागला हे बघा सगळे पर्यटक पोहण्यासाठी या ठिकाणी धबधब्यावरती आलेत. आणि या साईडला खाली आहे ना हे समोर दिसतं ना, हे समोर आमचं खैरे दर्पतोडील हे गाव आहे. आणि पुढे आहे ना, पुढे सोनगर रोहन या साईडला हे गाव आहे. आणि हे समोर दिसतं ना हे खैरे डॅमचं पाणी आहे. आणि धबधब्याला पाणी आहे ना तिथून हे आहे ना हे बाजूने पाणी जातं धबधब्याला. तिथून मग तुम्हाला दाखवतो तो धबधबा कसा पाणी जातो ते. जेव्हा ओव्हरफ्लो होतो ना जेव्हा धबधबा, तेव्हातून तो बाजूला हे आहे ना साईड दिले तर साईडतून खाली पाणी जातो. आणि इथे खाली आहे ना खाली उतरण्यासाठी पायऱ्या होत्या. तर पायऱ्या दिसणार नाहीत पूर्ण गवत उगवल्यामुळे. एक भरपूर पायऱ्या आहेत, छोट्या छोट्या पायऱ्या आहेत डॅमला. मी इकडून पहिल्यांदाच आलो. पहिल्यांदा आले आपण, आले इथे तिथून नाही आलो आपण, तिकडे गेलो होतो. हे बघा इथून छोटीशी पायवाट आहे धबधब्यावरती जाण्यासाठी. तुम्हाला दाखवतो पोचल्यावरती आमचा खैरे डॅमचा धबधबा. ही छोटीशीच पायवाट आहे, गाडी वगैरे जाऊ शकत नाही, फक्त पुढे पुढे चालत जाऊ शकतो. आरामात या, पाय करेल. हा पाय सरेल, जरा मटमटीत आहे, पाय सरण्याची शक्यता आहे. उद्या लगेच चाललाय का रे? सुट्टी नाही? हा हा, मग आता उद्या कशी ट्रेनने जाणार की?
आता 1.5 दिवसाचे गणपती जातील ना काही लोकांचे. हा तेव्हा गर्दी असेल उद्या ट्रेनला. लोक 5 दिवसाचे राजापूरला 11 दिवशी गणपती असतात. मग तेच बोललो ते आता लवकर निघणार नाही. आपण तरी पण गर्दी असते आता. त्या सीझनला गर्दी असतेच. माडवाली का? आणि ती आवनी आहे माझ्याबरोबर. आवनी आहे. तुम्ही पण अण्णा उद्या चाललात? परवा ना? मी एकटा कसं पण गेलो असतो. बसली काढायला. काय माहिती मला पण रस्ता माहिती नाही. हा इकडून पण रस्ता आहे. गवत भरपूर आहे इकडे. हा ए शिंबा चावत नाही ना? कुठं राहिले? हे बघा ह्या साईडनी पण एक पायवाट आहे आणि ह्या साईडनी पण एक पायवाट आहे. पण गवत खूप उगवलंय. हे बघा धबधब्याचा तुम्हाला आवाज येत असेल. फायनली आपण धबधब्यावरती पोहोचलोय. पाठी आवाज येतो ते सगळे पर्यटक आहेत. पर्यटक आलेत आपल्या इथे धबधब्यावरती पोहण्यासाठी. आले काय? सावकाशा पडाल. हे बघा समोर आपल्याला फायनली धबधबा लागलेला आहे. खैरे धबधबा. हे बघा माझा आवाज येणार नाही क्लिअर. मला मोठ्याने थोडं बोलायला लागेल. बघा थोडं पाणी कमी आहे. पाऊस कमी असल्यामुळे पाणी कमी आहे. तर मग पाणी भरपूर असतं. वरून जावा वरून वरून. अण्णा उलट टाकते की काय? उडी टाकू नका. फायनली मी धबधब्यावरती पोहोचलोय. हे बघा हे विलास अण्णा. काय उडी टाकताय का? हे बघा हे समोर दिसतं ना या ठिकाणी सगळे पर्यटक आलेत या ठिकाणी. ह्या साईडला पण आहेत सगळे पर्यटक. हे सगळे आहे ना हे आमच्यासोबत आता पाठवून आलेत. तुम्हाला रस्त्याने चालताना दिसले असते. आणि इकडचा नजारा दाखवतो तुम्हाला. एकदम भारी आहे वरचा नजारा. हे बघा समोरचा नजारा एकदम भारी आहे. लय भारी. आणि हे चाललेत पलीकडे असती पाणी. पाऊस नसल्यामुळे थोडा कमी आहे ना तर पाणी भरपूर असतो. बघा या ठिकाणी पण खाली हा पाणी जातो. तिकडे आहे ना त्या साईडला आहे ना मोठा खड्डा आहे. त्याच्यामध्ये सगळे पोरं आहेत ना त्या ठिकाणी उडी टाकतात त्या खड्ड्यामध्ये. आणि ह्या साईडला पूर्ण जंगल आहे. ह्याच्या पलीकडे गेलात ना तर आंब्याच्या वगैरे लागवड केलेली आहे मोठी. आणि ह्या साईडला आहे ना ह्या साईडला मगाशी आम्ही धरणावरून येत होतो ना ते धरण आहे या साईडला. आणि या धरणाच्या साईडने हे पाणी येतं. मी आता पलीकडे जातोय. बाकीचे पलीकडे गेलेत. फायनली आम्ही या धबधब्यावरती पोहोचले. पाठी नजारा बघता तुम्ही. एकदम भारी आहे. ढग पण भारी आले तुमचे बघा. आज पाऊस नाही आहे. पाऊस असला तर मग व्हिडिओ काढता नसते आली मला. आणि आम्ही काय छत्र्या पण नाही आणल्या. छत्र्या आणले काय? नाही ना आम्ही छत्र्या पण नाही आणल्यात. आणि इकडे बघा पोहायला बसले. आणि
आणि खालच्या साईडला आहे ना, खालच्या साईडला एक मोठा खड्डा आहे. त्या खड्ड्यामध्ये पोरं आहेत ना उड्या टाकतात. आणि मोठा खड्डा आहे, उड्या टाकल्या काही लागत नाही खड्डा असल्यामुळे. आणि या ठिकाणी फक्त भेटू शकतो या साईडला, उड्या मारू शकत नाही. हाय कर हाय. आणि या साईडला माझ्या मागच्या साईडला बघता ना पूर्ण कातळ आहे. आणि या साईडला जंगल आहे पुरा. असती जावा. बघा नजारा एकदम भारी आहे. वरती ढग पण आलेत आणि धबधब्याचा पाणी बघा कसा पडतोय वरून, एक नंबर. त्या साईडला ना पिशवी ठेवले, पाण्याची बॉटल वगैरे आणतात काहीतरी. या साईडला नजारा पण एकदम भारी आहे बघा समोर. ह्या साईडनं पण रस्ता होता, आम्ही गवतातून आलो ना, त्या साईडने पण रस्ता होता, पण ह्या साईडने नाही आलो. थोडा गवत जास्त होता म्हणून खालच्या साईडने आम्ही गेलो. खालच्या साईडने इकडून मग इकडे आलो. हे बघा वरती आलो मी आता धबधब्याच्या. हे बघा मी त्या ठिकाणी खाली होतो. समोर तुम्ही बघताय त्या ठिकाणी पर्यटक लोक आलेत आणि इकडे पण काही लोक वरती आता आले आहेत. कारण पर्यटक लोकांचा हाच टाइमिंग असतो धबधब्यावरती पोहायला येण्याचा. सध्या गणपतीचा सण आहे ना, त्याच्यामुळे काही पर्यटक लोक मुंबईवरून आलेत आणि त्यासाठी इकडे विरंगुळा होणं म्हणून धबधब्यावरती पोहण्यासाठी आवर्जून या ठिकाणी येतात. भाईचा फोटो काढायचा. मी आता वरती चाललोय धबधब्याच्या. वरचा नजारा, वरून तुम्हाला नजारा दाखवतो कसा दिसतो ते. इथून छोटासा पाणी येतोय वरून नजारा बघा एकदम एक नंबर. आणि वरती पाणी बघा, वरती पाणी जास्त नाही, थोडंच पाणी आहे. आणि खाली जेव्हा पडतो ना तेव्हा किती नजारा भारी दिसतो बघा. या ठिकाणी या साईडला खैरे डॅम्प आहे. डॅमच्या बाजूला इथून पाणी येतं साईडने. मगाशी आलो ना तर आपण इकडून आलो ह्या डॅम्पवरून. हे वरती डॅम्प आहे आणि त्याच्या साईडनेच हे पाणी येतं. आणि हे बघा वरती पाणी कमी आहे, जास्त पाणी नाही आहे. आणि खाली जेव्हा पडतं ना पाणी तेव्हा खूप भरपूर पाणी वाटतं. नजारा बघा समोरचा एक नंबर. ढगाळ वातावरण आहे, ढग पण भारी आलेत. आज पाऊस नाही आहे. बघा मी पाण्यामध्ये उतरलोय वरती, डोकरावर पण पाणी नाही आहे, पाणी खूप कमी आहे. ह्या साईडने पाणी येतं आणि जेव्हा खाली पाणी पडतं ना तेव्हा असं वाटतं की किती पाणी आणि किती नाही, भरपूर पाणी वाटतं. हे तरी पाणी काहीच नाही. आज सध्या पाऊस कमी असल्यामुळे पाणी कमी आहे, नंतर पाऊस असला ना तर पाणी खूप असते या ठिकाणी. बाजूनी बघा झाडे आहेत. आम्ही आता निघतोय खाली जायला. या साईडला पूर्ण कातळ आहे. हे बघ बघा पर्यटक आलेत त्या ठिकाणी. हे बघा समोर. आम्ही आता खाली जायला निघतो. आम्ही त्या ठिकाणी जाणार होतो. आता तुम्हाला तिकडचा नजारा दाखवतो कसा दिसतं ते. आणि काही पर्यटक पण त्या ठिकाणी आलेत. उतरताना जरा सावकाश उतरावं लागतं, त्याचा पाय सरला की गेला एकदा खाली. बघा या ठिकाणी खाली आलोय. मला मागाशी बोललो ना जो मोठा खड्डा आहे तो या ठिकाणी आहे का मोठा खड्डा आहे. इथून वरून आहे ना काही मुलं आहे ना काही उडी टाकतात त्या ह्याच्यावरून. आणि हे सगळे पर्यटक लोक आलेत. पाणी कमीच आहे. जेव्हा पाऊस पडतो ना तेव्हा तुम्हाला नक्की दाखवतो हा धबधबा.
सध्या पाऊस नसल्यामुळे पाणी पण खूप कमी आहे. हा आहे ना पूर्ण एरिया ना हा पाणी असतं. आता एक साईडनेच पाणी जात आहे. पूर्ण नजारा पण भारी आहे समोरचा. हे बघा तो परिचित बसलाय ना, त्या परिचित बसले तर वरती आहे ना, वरती एक उंच ठिकाण आहे. त्या ठिकाणावर खाली काही मुलं उडी टाकतात त्या पाण्यामध्ये. इथं पाणी खोल आहे भरपूर. उडी टाकलं काही लागत नाही कारण पाणी खोल असल्यामुळे ते वरती पाण्यावरती काय जास्त खाली लागत नाही आहे. आणि हे समोर पाणी दिसतंय ना, ते पाणी खूप कमी आहे. पाऊस नसल्यामुळे पाणी खूप कमी आहे त्या ठिकाणी. आणि जेव्हा पाऊस असतो ना तेव्हा पूर्ण इथपर्यंत पाणी असतो. हे पूर्ण पाणी असतं धबधब्याला. हे पाणी आता खूप कमी आहे. आणि त्या साईडला आम्ही आहे ना, जेव्हा गावातले पोरं येतो ना आम्ही पोहण्यासाठी, त्या साईडला ना वरती आम्ही फुटबॉल व्हॉलीबॉल खेळतो वरती आणि कबड्डी पण खेळतो वरती. अण्णा आम्हाला पण शिकव पोहायला. उडी टाकली त्याने, तिकडून उडी टाकली मग. पाय लावा खाली नाही तर चाल खाली. हे बघा समोर मुलगा आहे ना, तो बघा खाली जातोय. एवढा पाणी खोल आहे आतमध्ये. तो उभा राहिला ना तेव्हा पाणी पूर्ण डोक्याच्या वरून होतं. हात वरती केलेला त्याने, हात फक्त वरती दिसत होते. एवढा पाणी खोल आहे आतमध्ये. आणि वरचा नजारा बघा. त्या ठिकाणी मागाशी गेलो साईडला मी, आताच जस्ट जाऊन आलो. आम्ही आता निघतोय घरी जायला. आता वाजलेत संध्याकाळचे 5:30. आणि इथे वरती आहे ना, आम्ही मुंबईचे जेव्हा पोरं येतो ना तेव्हा या ठिकाणी आहे ना आम्ही फुटबॉल कबड्डी व्हॉलीबॉल खेळायचो. वरती एक मैदान आहे सपाट या ठिकाणी. ह्या मैदानावरती टाइमपास म्हणून खेळायचो दुपारचं. आणि खेळून दमलो की इकडे खाली पोहायला यायचो या ठिकाणी. हे बघा, हे पाणी कमी आहे. त्यावेळेस पाणी भरपूर असायचं. आता पाऊस नसल्यामुळे पाणी कमी आहे. मी आता निघतोय घरी जायला. परीक्षित विलासांना वगैरे सगळे त्या साईडनी गेलेत. आता त्या साईडनी भेटतील बघा, त्या साईडनी गेलेत. आणि मी आता ह्या साईडनी चाललोय. गवत पण खूप वाढलंय या ठिकाणी, जास्त रहदारी नाही आहे त्याच्यामुळे पायवाट नाही इकडे. आणि गावामध्ये पोरं पण जास्त उरलेली नाहीत. जे पोरं आहेत ती नेमके शाळकरी आणि जे महाडला जातात शिकण्यासाठी, तेवढीच पोरं गावामध्ये शिल्लक आहेत. त्यामुळे धबधब्यावरती जास्त कोण येत नसणार आहे. त्याच्यामुळे पायवाट नाही आहे. आणि ज्यावेळेस आम्ही शाळेमध्ये होतो ना सगळी पोरं गावातली, तेव्हा आम्ही जेव्हा शनिवार रविवार सुट्टी असेल ना तेव्हा आम्ही इकडेच धबधब्यावरती असायचो. शनिवारचा हाफडे असायचा. हाफडे असल्यावर दुपारी आम्ही पोहायला यायचो. रविवार तर यायचो कारण त्या दिवशी सुट्टीच असायची. आणि शनिवारी शाळा सुटली हाफडेनी की दप्तर वगैरे टाकायचं घरी आणि लगेच पोहायला निघायचं सगळेजण. आणि मग सगळे इकडे धबधब्यावरती पोहायला यायचो. आणि कधी कधी घरच्या पण ओरडायचे. घरच्यांचा ओरडा खाऊन पण सगळेजण पोहायला यायचे. काही जण पोहायला यायचे. काही जणांचा सपोर्ट होता घरच्यांचा, काही जणांचा सपोर्ट नव्हता घरी पोहायला येण्यासाठी. तर आम्ही काय करायचो माहिती आहे काय, अंडरपॅन्ट आहे ना ती गुपचूप टी शर्टमध्ये टाकायची
आणि गुपचूप यायचं. आणि जेव्हा घरी परत जाऊ ना तेव्हा गुपचूप वाळत घालायची. मग घरच्यांना पण समजलं पाहिजे की हा पोहायला गेलेला म्हणून. आणि अशी आमची परिस्थिती होती शाळेमध्ये. आणि त्यावेळेस खूप मजा यायची पोहायला जायला. आणि आता तेवढी वेळ भेटत नाही पोहण्यासाठी, कारण आता सगळे जो तो जॉबमध्ये अडकलाय. प्रत्येकजण मुंबई ठिकाणी वस्तीला जातो, जॉबसाठी जातो, शिक्षणासाठी जातो. त्याच्यामुळे इकडं गावाला येणं शक्य होत नाही. जेव्हा जेव्हा सुट्टी असतं ना काही पोरांना, तेव्हा आवर्जून या ठिकाणी पावसाळी एक ट्रिप तरी काढतातच आमच्या गावातली मुलं. यावेळेस पण ट्रिप काढलेली. दादा आलाय पोहण्यासाठी, आवाज देतोय. आणि जेव्हा आता मागे ट्रिप काढली ना त्यावेळेस पण काही मुलं आलेली धबधब्यावरती पोहण्यासाठी. तेव्हा पाणी भरपूर होतं, आता पाणी कमी आहे. आणि तेव्हा जेवणाची व्यवस्था पण केलेली. डायरेक्ट 2 दिवसाचं त्यांचं ट्रिप होती. आमच्या गावातली मुलं जे मुंबईकर आहेत, मुंबईला जॉब करतात, ते लोक आलेली. आता काहीतरी 1 महिन्यापूर्वी काहीतरी आलेली ती. मला पण बोलवलेली, पण मला कामातून वेळ भेटला नाही, त्याच्यामुळे मी त्यांच्यासोबत आलेलो नाही. आणि त्यांनी पार्टी वगैरे केली. जे व्हेज होते व्हेज, त्यांना व्हेज, आणि जे नॉनव्हेज होते त्यांना नॉनव्हेज होता. तर आता मी पोहलो नाही, ह्यासाठी पोहलो नाही, माझ्याकडे कपडे नाहीत. मी कपडे जास्त महाडवरून आणले नाहीत. मी 2च कपडे आणलेले. 1 कपडे आता धुवायला टाकलेत. आता हे भिजवून पण दुसरे कपडे माझ्याकडे नाहीत, त्याच्यामुळे मी पोहलो नाही. तर मी निघतो आता. हे बघा, ही पायवाट आहे आणि या साईडला पाणी आहे बघा. पाणी खूप कमी आहे. आईला पायवाट पण लय डेंजर आहे. या साईडला संकेतदादा आलाय आणि सिद्धूदादा आलाय. आज येणार होता सिद्धूदादा, किती वाजता आला काय माहिती नाही. हे बघा, तो आहे ना, तो संकेतदादा, हे विलास अण्णा, ही जान्हवी, ही अवनी, आणि हा सिद्धूदादा. आता परत पोहायला चाललात की काय? कुत्रा पण सोबत घेऊन आलायत. कसं दादा, बरं आहे ना? हा बघा, हा माझा मोठा दादा सिद्धू दादा. किती वाजता आला? आता झाला? ओके ओके. खरी डॅमचं पाणी आहे ना, ते एका आमच्या गाव आहे ना, ते गावाला लागूनच ही नदी जाते. तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये किंवा एका व्हिडिओमध्ये बघितलं असेल, मी पुलावरती होतो आणि ती नदी होती हीच नदी ती. हाच पाणी तो त्या ठिकाणी जातो. आणि या ठिकाणी बाजूला आहे ना, ही जांभूळ आहे. ही म्हणजे खूप जुनी जांभूळ आहे. आणि जांभूळ पण भरपूर होते या ठिकाणी. आणि जेव्हा वटपौर्णिमा असेल ना, तेव्हा ही जांभूळ येते. बकऱ्या होते कोणाच्या. चल चल. हे बघा, ही नदी. आणि त्या ठिकाणी समोर तुम्ही घर बघताय ना, हे घर अनंत रेवाळे आहे ना, आमच्या गावामध्ये रेवाळे काका आहेत, त्यांचं ते फार्म हाऊस आहे. आणि त्या ठिकाणी आजूबाजूने त्यांनी झाडं लावलेत, नारळीची, आंब्याची, चिकूची वगैरे सगळे झाडे लावलेले आहेत. आणि बाजूलाच नदी असल्यामुळे उन्हाळ्यामध्ये पाणी वगैरे जवळ होतं. पाणी वगैरे घालायचं टेन्शन नाही आहे. आणि हे गोठण म्हणजे गोठणीचा एरिया, आम्ही गोठणी बोलतो ह्या एरियाला. ए, कुठं हरवलीस तू? चल. कोण आहे? बाकीच्या कुठे आहेत? बाकीच्या कुठे आहेत? चल. हे बघा, ही गोठणी. आणि ह्या साईडला आहे ना स्मशानभूमी आहे. आमच्या खैरे तरपतुडीला गावची स्मशानभूमी आहे या साईडला. आणि त्याच्याच बाजूला ही जांभूळ आहे. हे जांभूळ आहे ना, वटपौर्णिमेला भरपूर येते. आणि म्हणजे गोड पण आहे ही जांभूळ. आणि चढायला पण इझी आहे, एवढं पण इझी हे नाही आहे. ही छोटी जांभूळ दिसतं ना, ह्याच्यावरून चढायचं. ह्याच्यावर चढलं की ही एक फांदी ह्याच्यावरती गेले, एक फांदी त्या फांदीवरून मग ह्या मोठ्या जांभळीवरती चढता येतं. आणि हा पूर्ण ग्राउंड होता गोठणीचा. आम्ही गोठणी बोलतो याला. गोठणीचा पूर्ण ग्राउंड आहे. या ठिकाणी आम्ही ना क्रिकेट खेळायचो. सगळे पोरं शाळा सुटली की आम्ही ते खेळायला यायचो गोठणीवरती. पूर्ण ग्राउंड आहे, तर गवत उगवले. तुम्हाला
गवत उगवल्यामुळे तुम्हाला ग्राउंड दिसणार नाही. पूर्ण म्हणजे ग्राउंड आहे, असं वर खाली पण नाही, असं पूर्ण एक गोल राऊंड आहे. आणि इथं आम्ही क्रिकेट खेळायला यायचो शाळा सुटली की. मजा यायची त्यावेळेसचे दिवस, म्हणजे बोलतात ना, गेले ते दिवस राहिले तर फक्त आठवणी. हे खरंच. कुठे चाललाय तू? हा, परत जातोय? हो काय? चलो आम्ही परत चाललोय आता. आणि ह्या साईडला ना वरती ना पाईपलाईन गेले एक, गॅसची पाईपलाईन. जेव्हा आम्ही लहान होतो ना तेव्हा या ठिकाणी काम चालू होतं, पूर्ण ह्या डोंगरातून पाईपलाईन गेले. आणि त्यावेळेस ट्रक वगैरे पण वरती जायचे. त्यावेळेस खूप लहान होतो, म्हणजे मराठी शाळेमध्ये असो त्यावेळेस काम चालू होतं. आणि ह्या साईडला ना एक मंदिर आहे, आमच्या श्री काळंबा देवाचं या ठिकाणी मंदिर आहे. तो रस्ता तिकडून आहे, त्या साईडनी रस्ता आहे तो. ते श्री काळंबा देवीचं मंदिर मी तुम्हाला नंतर दाखवतो. आता परत चाललोय पोहायला. वर्षित बोलतो जाऊ परत. ए तू कुठं राहिली? एकटीच राहिली? कुणाची बकरी आहे काय माहिती. आलो आलो. मी आता परत चाललोय. पोहणार तर नाहीये, पण चाललोय पर्शिक सोबत. आणि सिद्धू दादा पण आलाय, संकेत दादा पण आलाय. तर आता घरी जाऊन तरी काही काम नाहीये म्हणून चाललोय परत. हे बघा, हा संकेत दादा, हा सिद्धू दादा आहे का दादा. आणि तो परीक्षित, मगाशी बोललो ना मुंबईवरून दादा येणार आहे, तो हा सिद्धू दादा. आम्ही परत आलो या ठिकाणी. परिषद बोलला चल जाऊ आपण, म्हणून आलो परत, नंतर जाणार तर घरी. अण्णा जाम धरा जाल खाली. आम्ही आता घरी जायला निघालो. आता संध्याकाळचे वाजलेले 6. मी मागाशी घरी गेलेलो, परत रिटर्न फिरलो. परिषद बोलला चल आपण जाऊ परत, म्हणून मी परत आलो. आणि आता मी घरी चाललो. आता वाजले संध्याकाळचे 6. हे बघा, सांगूया आता आमदारांना. आम्ही जरा प्लेन करूया आणि भाड्यात ना आंबे काढू टाकून आपण आणि पूर्ण लावून. आम्ही आता गोटणीकडे आलो. मगाशी इथपर्यंत आलेलो. इथून परिषदनी मला परत घेऊन गेला धबधब्यावरती. तुम्हाला बोललो की या ठिकाणी आम्ही ना शाळा सुटली ना त्या ठिकाणी आम्ही खेळायला यायचो क्रिकेट. पूर्ण ग्राउंड आहे या ठिकाणी, गवत उगवल्यामुळे दिसत नाही ग्राउंड ते. आणि या ठिकाणी पिच, आमची क्रिकेटची पिच असायची आणि हा पूर्ण ग्राउंड असायचा. आणि तो आंबा दिसतोय ना, तो आंबा चौकार सिक्सर असायचा. आणि ह्या साईडला आहे ना आमची गावची स्मशानभूमी आहे. आता आम्ही चाललोत घरी. आणि ती नदी ह्या साईडनी नदी गेली ती. अवनी मजा आली काय? हा, पायवाट पण दिसत नाहीये इथे. रहदारी सहसा नसते, त्याच्यामुळे पायवाट पण झालेली नाहीये. पूर्ण गवत उगवले. आणि बघा हे सगळे मंडळी येत आहेत. परिषित आहेत, जान्हवी आहे, विलासांना, संकेत दादा आणि सिद्धू दादा. चलो इकडे पोहायला दुपारचा आता. अवनी आम्ही पोहायला यायचो परिषद काय शाळेत असताना इकडे धबधब्यावरती पोहायला यायचो. घरच्यांचा ओरडा खायचो पण यायचो पोहण्यासाठी. आणि बघ इथे एक चिंच आहे समोर. ही चिंच पहिली यायची, आता आली का ह्या वर्षी आली का माहिती नाही. ही बघा चिंच. आणि ठिकाणी मासे पकडतात तिकडे.
पहिलं आम्ही इथं पोहायचो जेव्हा शाळेत असायचो ना, जेव्हा शाळेतून सुटायचो शनिवार रविवारचं याच ठिकाणी पोहायला असायचो. आणि कधी कधी वरती जायचो पोहण्यासाठी धबधब्यावरती, तुम्हाला दाखवलं त्या ठिकाणी पोहण्यासाठी जायचो. आणि कधी कधी या ठिकाणी पोहायचो. या ठिकाणी पूर्ण खड्डा होता, आता खड्डा नाही आहे, जास्त खोल नाही आहे पाणी. हा मार उडी, खोल नाही पाणी पण पहिल्यासारखं. आहे का? चलो पाणी भरपूर असेल ना, जेव्हा पाणी पूर येईल ना तेव्हा पाणी इथपर्यंत पाणी चढतं वरती. या ठिकाणी वरती पाणी चढतं जेव्हा पूर येतो ना, पाऊस खूप असेल त्यावेळेस पाणी या साईडला येतो ना, तर पाणी येत नाही असं वरती. हो संतांना, कुठं चाललात? चालत कुठं? आणि या ठिकाणी आहे ना, आमच्या गावच्या महिला मंडळ आहेत ना, कपडे धुण्यासाठी ह्या इथे येतात. आणि या ठिकाणी आम्ही पहिले गुरं पण धुवायचो. जेव्हा आजोबा असायचे ना तेव्हा इथे आम्ही गुरं धुवायचो. आणि या ठिकाणी आमच्या गावच्या महिला मंडळ आहेत ना, ते इथं धुण्यासाठी, कपडे धुण्यासाठी येतात. कातळ बोलतो आम्ही, कातळावरती चाललंय वरच्या नदीवर. या ठिकाणी यायचं. बघा कांडळ आहे मासे पकडण्यासाठी. टाकले ते कांडल पाण्यात. ठीक आहे, दिसतं. हा टाकलेत पाण्यात मासे पकडण्यासाठी. नाही उरलेली वरची, हा पाण्यात टाकले. त्या पॅसेज वर टाकली असते. मासे आता जाऊन अडकणार त्याच्यामध्ये. आम्ही आता पोचलो खोपामध्ये. खोपामध्ये आमच्या गावामध्ये या ठिकाणी हा वरचा नदीकडचा एरिया आहे ना, त्याला खोप बोलतो आम्ही. तर खोपाकडे पोचलो आम्ही. आणि या ठिकाणी बघा नवीन नवीन घरं झालीत. पहिले इथे घर नव्हते, इथं समोर आहे ना इथे वाडा होता, आता घरं झाली त्या ठिकाणी. आणि इकडे ओहल आहे. सुधाकर डावरे ना, प्रभाकर डावरे. हे अनिकेतचं घर आता नवीन झालंय. पहिल्या ठिकाणी वाडा होता, त्या वाड्याच्या ठिकाणी घर झालं. हा गुरांना बांधण्यासाठी जो वाडा असतो ना, तो वाडा. माझी जागा दाखवली ऑलरेडी. हे बघा माझा माळा. पेरू आलेत. हो आलेत. कुठे कच्चे असतील बहुतेक. पिकलेले काढू. बघा असले हा आहेत पेरू आहेत. हा चिक्कू पण आमचेच आहेत. हे बघा आमच्या मळ्यात आले. हे 2 चिक्कू आहेत आणि तिकडे लिंबी आहे. आणि हे पेरू, हे बघा हे पेरू आहेत. इकडून जा, वरून जा. पिकलेत काय बघा, पिकलेत काय मला पण माहिती आहे, मी पण आलो नाही अजून. आणि इथं बघा आंब्याचं झाड उगवलंय आणि हे 2 चिक्कू आहेत. आणि त्या साईडला ना कढीपत्ता आणि हळदीचं झाड लावलंय. आणि इकडं लिंबी आहे. आणि हे मोठं झाड उगवलं ना, हे बदामाचं झाड आहे. आहेत काय? नाही, कच्चे आहेत. चला इथून जायचं. हा इकडून पण रस्ता आहे. चला नाला पाणी आहे. हाय हाय हाय. जेवण झालं काय? जेवण झालं काय? हो जेवायला येतोय. फायनली आम्ही आता घरी पोहोचलोय. फायनली आम्ही घरी पोहोचलोय बघा. अरे बापरे, वहिनी कशात? हो वहिनी बरं ना. तुम्ही आलात नाही पोहण्यासाठी? पोहायला आलात नाहीत? कुठली व्हिडिओ?
हा धबधब्याची ए गोळू मळू हाय हा गोळू मळू ए गोळू मळू उभं राहिलाच ना काय घसरल्यावर काय खाली दगड आई बरी आहे ना हा बरं बरं हा हा पोहायला गेलेलो हा आणि ते तुमच्या मम्मी ए गोळू मळू म्हणतो वर्षाला विचार कशी आहेस म्हणजे वर्षा तुमच्या विचार जावयाकडून वर्षा काकीला विचार किती वेळा पडली म्हणे ए चल बुर 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 चल बुम 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 चल फायनली मी आता घरी आलो आता आंघोळीला चाललोय गॅसवर पाणी तापत ठेवलंय आणि ही व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून अशा नवनवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील बाय आणि हो काळजी घ्या.